फक्त मोठ्या राजकीय बातम्यांचा आढावा घेऊया। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काम आता संपलं। शिंदे अजितदादांना हवं ते कधीच मिळणार नाही, संजय राऊत यांचा दावा। बहुमत असतानाही मुख्यमंत्री ठरवण्यासाठी 8-10 दिवस लागले, राऊतांची टीका। तर राऊतांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाची ही अवस्था विरोधी पक्षनेता बनवता येतोय का, ते आधी राऊतांनी बघावं, शंभूराज देसाई यांचं प्रत्युत्तर। अजित पवार कायम उपमुख्यमंत्री असतात, संजय राऊतांचा टोला। गेले काही दिवस अजित पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य असल्याचंही नोंदवलं निरीक्षण। मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनातील सामानाचं शिफ्टिंग सुरू, नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असल्यानं सामान हलवण्यास सुरुवात। मुख्यमंत्री पदाच्या नावाची अजून घोषणा नाही, सरकार स्थापन करून लवकरच आश्वासन पूर्ण करा, प्रियंका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया। सरकारनं 10 कोटी वक्फ बोर्डाला दिल्याचा दावा। हे सरकार लोकमतानं नाही तर निवडणूक आयोगाच्या कृपेनं आलंय। आम्ही न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढू, मशीनबद्दल आम्ही बोलत नाही, मशीनवर आमचा आक्षेप नाही, नाना पटोले यांची महायुतीवर टीका। मविया म्हणून एकमतानं निवडणूक लढलो, आमच्यात दोष नव्हता, चांगल्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरं गेलो, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या पराभवावर मंथन होण्याची आवश्यकता, नुसत्या बैठका नाही तर पराभवाची कारणं शोधली पाहिजे, काँग्रेसच्या पराभवावर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। राज्यातील काँग्रेसच्या पराभवावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली नाराजी। लोकसभेच्या विजयानंतर 3 महिन्यात असा काय बदल झाला, असा सवाल। एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे पक्षाचं नुकसान, अनुकूल वातावरणाचं निकालात रूपांतर होईल असं काम न केल्याचीही नाराजी।